हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। हरि जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। हरि 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे। हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे। हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरि हरे। जय जय राम कृष्ण हरि हरे। जय जय राम कृष्ण हरे। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हाँ हरी। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। ज्ञानराज माझी
योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली ज्ञानराज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप चैतन्याचा दीप जळीला चैतन्याचा दीप उजळीला चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केलासे गौरव 56 भाषेचा केलासे गौरव 56 भाषेचा केलासे गौरव 56 भाषेचा केलासे गौरव भवार्णवी नाव उभारिली भगवानवी नाव उभारिले भगवानवी नाव उभारिले श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी नामाणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी नामाणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई ज्ञानराज माझी योग्याची माऊली योग्याची माऊली ज्ञानराज
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली योग्यांची माऊली 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 जेणे निगमावली प्रगट केले जेणे निगमावली प्रगट केले गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी बहुत अच्छे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी जेन निगमावली प्रगट केली जेन निगमावली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद 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 लहरी ब्रह्मानंद ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली
हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. शांततेने अतिशय घाई करू नका. शांत भजन करा. विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव. इको अजिबात नको, कोणत्याच माईकला, माझ्या सुद्धा नको. तानपुरा बंद कर. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळला. 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. श्रवणाचे मिसे बैसावी येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. वारकरी संप्रदायाचे थोर संत आणि पांडुरंगाचे प्रेम भांडारी असे बाल भागवत संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा हा अभंग आहे. एका विशिष्ट हेतून मी तो आज निरूपणासाठी घेतलेला आहे. माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. आज अंजूरकरांच्या जीवनातला सोन्याचा दिवस आहे.
कारण आज या सगळ्यांना परमश्रद्धेय बालयोगी सदानंद बाबांचं दर्शन झालं. हा अत्यंत सोन्याचा दिवस आहे. कारण आचार्यांनी असं म्हटलंय, जीवनामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहेत. दुर्लभम त्रयमेवैतद देवानुरहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. या 3 गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहेत. एक तर मनुष्य होणं दुर्मिळ आहे, त्यात मनुष्यत्व असणं, तो मुमुक्ष असणं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयुष्यात एखाद्या तरी महापुरुषाचं दर्शन होणं. ही खूप मोठी पर्वणी आहे. त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी जमलेल्या सगळ्या भाविकांना एका महापुरुषाचं दर्शन व्हावं, हे आयुष्यातली खूप मोठी पर्वणी आहे. हे लक्षात घ्या. या गावचे एक निष्ठावंत वारकरी असे परमश्रद्धेय वैकुंठवासी केशव बाबा यांनी महान भगवत भक्त अशा गुरुवर्य वैकुंठवासी काशीनाथ बाबांच्याकडून हा वारकरी संप्रदायाचा वसा घेतला आणि ज्ञानेश्वर मंदिर बांधलं. माझ्या प्रिय श्रोत्यानो, मी गेली 48 वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर आणि विदेशात जाऊन आलो, पण एवढी सुंदर ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती पाहिली नाही. एकनाथ महाराजांच्या भाषेत सांगायचं असं तर दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असो. ही सगळी वारकरी मंडळी आमची उभी आहेत. माझ्या अंतकरणात एक भाव आहे, जर ज्ञानेश्वर महाराजांची दगडाची मूर्ती एवढी सुंदर असेल तर प्रत्यक्ष कशी असेल त्या काळात. ज्यांनी त्यांना पाहिलं असेल, हे अंगावर रोमांच आले माझ्या. 728 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले. काय 12व्या शतकात चित्र असेल. ज्यांनी त्यांना पाहिलं असेल आणि ज्यांनी त्यांना पाहिलं त्यांचाच हा अभंग आहे. प्रत्यक्षदर्शी. आपल्या वडिलांचा अत्यंत चांगला वारसा सद्य कालामध्ये सन्माननीय सुरेश शेठ आणि धनंजय शेठ हे दोघेजण भाऊ आपल्या वडिलांची परंपरा चालवत आहेत. मी काही स्तुतीपाठक नाही की त्यांची स्तुती करावी. मला बोलावलं म्हणून स्तुती केली पाहिजे असा काही नियम नाही, पण स्तुती केली तर त्यांना आवडणार नाही आणि वस्तुस्थिती सांगितली नाही तर मला आवडणार नाही. त्यांनी संप्रदायाचं इतकं सुंदर काम केलंय. तब्बल 32 वर्ष हा महोत्सव टिकून ठेवला. 38 वर्ष. आणि परमार्थ पथावरील माझे सन्मित्र असे हरिभक्तीपरायण कबीर महाराज यांचा माझा गेल्या 30 वर्षाचा स्नेहबंध आहे. इथूनच काशीनाथ बाबांनी त्र्यंबकेश्वरची दिंडी सुरू केली, याच तगायत मोठ्या श्रद्धेनं चालू आहे. पण अंजूर हे काही सामान्य गाव राहिलं नाही, ते वैष्णव तीर्थ झालंय, हे लक्षात ठेवा. जर 38 वर्ष ही सेवा चालू आहे, 36 वर्ष होऊन गेली आणि कुणाशी 36 न होता झाली, हे सुद्धा महत्वाचं आहे ना. नाही तर 36 व्हायला वेळ लागत नाही. कुणाशी 36 न होता 63 राहिलं हे काही कमी नाही. समाजातील अनेक मान्यवर माझ्या समोर आहेत. अनेक संत महंत सत्पुरुष गायक आणि वादक कीर्तनाला आहेत. फक्त माझा स्वभाव शांत आहे, हा माझा दोष आहे. गोंगाट आवडत नाही आणि ते गायक वादकांना आवडणार नाही. आणखीन परवा माझे मित्र जगद्गुरु द्वाराचार्य अमृत महाराजांचं कीर्तन आहे, त्यांनाही फार आवडत नाही.
कानाची क्षमता फक्त 50 डेसिबल ऐका एवढी आहे, जास्त नाही. कदाचित त्यांना सुद्धा मी पहिलाच असेन असं करणारा, कारण त्यांना रोज अशीच सवय आहे. खूप शांत ऐकलं पाहिजे. कबीर महाराज सांगू का, शांत बोलायला ताकद लागते आणि शांत ऐकायला पण ताकद लागते, हे लक्षात ठेवा. हे शांत ऐका. खरं तर मी खूप लांबचा प्रवास करून धावत पळत अवघ्या 6:45 वाजता पोचलोय, अडथळ्याची शर्यत पार करत. ते खूप सुंदर सांगणार आहे, असे चित्रासारखे ऐका. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राला स्पर्श करावा एवढी माझी प्रज्ञा नाही. ज्ञानेश्वर शब्दातला ज्ञ उच्चारायची आपली योग्यता नाही. आपण काय सांगू शकतो. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, अनेक संप्रदाय आज शहरामध्ये दिसत आहेत, काही कमी नाही. पण या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, शहाण्या लोकाचा संप्रदाय कोणता असा प्रश्न जर आला तर फक्त वारकरी पंथाचंच नाव घ्यावं लागेल. लक्षात ठेवा, नाही दुसऱ्याचं घ्यावं लागणार. त्याची साक्ष सांगतो मी या ठिकाणी. काही महिन्यापूर्वी रत्नागिरी भागात गेलो होतो मी. इकडे लक्ष द्या. आणि खूप घनदाट जंगल, नागमोडी वळणं. हे माझे सहकारी कृष्णा महाराज पाटील बसलेत. आम्ही आपलं चाललो होतो. संध्याकाळी 5-5:30चा वेळ. इकडे लक्ष द्या. आणि मंजूळ मंजूळ असे आवाज यायला लागले. घनदाट झाडी होती. आणि कोणीतरी आता जी सुंदर चाल म्हटली, फार गोड म्हटली, मान गए हम भी. टाळी वाजवायला कंजूशी कशाला, ते जर एवढं सुंदर गात. माझी मतं स्पष्ट आहेत. खूप किंचाळणं म्हणजे कीर्तन नाही, खूप ओरडणं म्हणजे गायन नाही, आणि खूप बदडणं म्हणजे वाजवणं नाही. श्रोत्याच्या कानाला आल्हाद निर्माण झाला पाहिजे, असं ऐकलं पाहिजे. त्या गाडीने आम्ही चाललो. मंजूळ मंजूळ स्वर. मी गाडी थांबवली, गाडीतून खाली उतरलो आणि कानोसा घेतला. काही कुठं दिसत नव्हतं. कबीर महाराज कुठं काही दिसत नव्हतं. पण कुठेतरी एका बाजूने असा सुंदर आवाज येत होता. बहुतांश हरिपाठ चालू असावा. आणि तो गवई सुंदर ते ध्यान उभे वटीवर इतकं सुंदर गात होता. मी त्याचा अभंग संपेपर्यंत ऐकला. आवाजाच्या दिशेने हात जोडले. का जोडले ऐकायचंय. किती संप्रदाय जर निघाले तर या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात ज्ञानोबा तुकोबाचेच अभंग म्हटले जातील, हे लक्षात ठेवा. नाही दुसरं म्हटलं जाणार. ही त्यांनी किमावलेली एक खूप मोठी पुण्याई आहे, जी आमच्यापर्यंत आली. खूप काळ लोटून गेलाय, 38 वर्षाचा. काशीनाथ बाबांचे माझे अत्यंत निकटचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. वैकुंठवासी पारणाचार्य गुरुवर्य पुंडलिक महाराज यांच्यामुळे. काशीनाथ बाबा हे पुंडलिक महाराजांचे सदशिष्य होते. त्यांच्याकडनं ज्ञानेश्वरी पारणाचा वसा. वाढवू नका, हे ठीक आहे, आणि तुम्ही पण ऐका. ज्ञानेश्वरी पारणाचा वसा त्यांनी घेतला आणि दऱ्याखोऱ्यातून हिंडत, पायाला पानं बांधून गणेशपुरीपासून ते शहापूरपर्यंत आसनगाव सगळ्यात मोठं पारायण त्यांनी वासिंदला केलं, हजारो लोकांच्या साक्षीनं. आणि ती परंपरा कबीर महाराजांनी आता चालवली. आत्ताच त्यांनी सांगितलं की राही मुर्दा या परिसरामध्ये त्यांनी 8 ज्ञानेश्वरीची पारायणं सुरू केली, उभी केली. इतकं सोपं नाही आहे. मनाला खूप आल्हाद झालाय आणि या अभंगाच्या माध्यमातून काही सांगणार आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र एक लोकोत्तर चरित्र आहे. थोडं कमी कर. एक लोकोत्तर चरित्र.
मी सांगेन पुढे. महाराष्ट्राचं एक लौकिक आहे, इकडे लक्ष द्या. अनेक चांगले लोक बसलेत, सुशिक्षित आहे, उच्च विद्याभूषित आहेत. या महाराष्ट्राचा लौकिक असा आहे की संत जिवंतपणी त्यांना कळले नाहीत, कळले ते नंतर. ऐकायचंय? आज ज्ञानेश्वर महाराजांना चांदीचा रथ आहे, चांदीची पालखी आहे, चांदीच्या पादुका आहेत, रोज पंचपक्वान्नाचा भोग आहे. हे आत्ता आहे, पण हयात असताना त्यांच्या मुखात कुणी घास घातला नाही, हे कसं विसरता येईल? बिलकुल नाही. माझ्याकडे लक्ष द्या. मधुकरी मागू दिली नाही, मिळालेली खाऊ दिली नाही. ही सगळी मंडळी संध्याकाळी उपाशी असताना केळगावचा एक पाटील होता, तो ज्ञानेश्वर महाराजांना गुळ आणि शेंगदाणे आणून द्यायचा आळंदी झोपल्यावर. कारण कुणी बघितलं तर त्याला वाळीत टाकत होते, पण कुणाला न कळत ते शेंगदाणे आणि गुळ आणून द्यायचा, आणि ते शेंगदाणे खाऊन भावंड जगली. माझ्याकडे लक्ष द्या. आजही आळंदीला जा, रात्री शेजारती होते त्यास त्यांना शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवला जातो, त्या पाटलाची आठवण म्हणून. त्यांनी त्याच्यावर मुलं जगली, लक्षात ठेवा. माझी मतं स्पष्ट आहेत आणि पारदर्शक आहेत. आम्ही सगळी कीर्तनकार मंडळी ज्ञानेश्वरी सांगतोय, पण भरल्या पोटी सांगतोय. त्यांनी मात्र उपाशी पोटी सांगितले, हे नाकारू शकत नाही. इकडे लक्ष द्या. मी कालच एका मोठ्या समारंभात बोललोय. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, याची मला कधीच नवल वाटलं नाही. नीट ऐका कीर्तन. हे सगळे वारकरी आणि भाविक, ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, मला कधीच नवल वाटलं नाही. कोणी पत्रकार असेल तर त्यांनी पूर्ण ऐका, नाही तर अर्ध छापलं तर घोटाळा होईल. उद्या लोक सत्याला आलं तर. मी काय म्हणतो ते नीट ऐका. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला, नवल नाही. मला नाही वाटलं. ऐकता? ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा वेद बोलला, नवल नाही. नसता बोलला तर नवल झालं असतं. हा विचार ध्यानात ठेवा. माझं बोलणं कळतंय ना? बोलला ते नवल काय? बोललाच पाहिजे ना. एवढ्या मोठ्या महापुरुषाचा शक्तिपात झाला आणि तो बोलला नाही तर आश्चर्य घडलं असतं. कळावं म्हणून सांगतो. आता समजा इथं मारुती प्रगट झाला, खरा खुरा, बहुरूपी नाही, खरा मारुती आला, नाटकातला नाही, असा खरा मारुती प्रगट झाला, आणि एखाद्या लहान मुलाच्या डोक्यावर त्याने हात ठेवला आणि तो उड्डाण करून अयोध्येला गेला, तर नवल नाही. त्याशिवाय तो मारुती कसा? तो मारुती असेल तर त्याच्या स्पर्शाने घडलंच पाहिजे ना. तसं ज्ञानेश्वर महाराजांचा हात लागल्यानंतर रेडा वेद बोलला, नवल नाही. नसता बोलला तर नवल झालं असतं. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर हे ज्ञानसूर्य होते. प्रति ज्ञानेश्वर महाराज म्हणून त्यांची ख्याती होती. ते असं म्हणायचे, ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, हे कित्येक रेड्यांना अजून पटत नाही, असं आमचे महाराज म्हणायचे. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, हे कित्येक रेड्यांना पटत नाही. पण त्याच्या पुढचं वाक्य फार चांगलं होतं, ते मला सांगायचंय. ते म्हणायचे, 700 वर्षापूर्वी रेडा बोलवला का ना बोलवला हे तुम्हाला पटत नसेल, पण आमच्यासारखे हजारो रेडे बोलायला लावले, ही काही सामान्य क्रांती आहे? नाही तर कबीर महाराज पण बोलू शकले नसते, मी बोलू शकलो नसतो, काशीनाथ बाबा बोलू शकले नसते. हेच सांगणारे पुढे, हे लक्षात ठेवा. कानरंध्र उघडी ठेवून आहे का? मला त्याचं पण नवल नाही वाटलं.
पुढे ऐका, पैठणला ही घटना घडली आणि घटना घडल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आळंदीच्या दिशेनं निघाले. चरित्र वाचा, ल.रा. पांगारकरांनी लिहिलेलं, ते प्रमाणभूत चरित्र. खरं तर नामदेवांनी चरित्र सांगितलं तेच खरं, त्याचा मागोवा घेत पांगारकरांनी लिहिलं गद्यामध्ये. ते आता विद्यापीठातही मान्य आहे. तेव्हा ते ज्ञानेश्वर महाराज निघाले आळंदीच्या दिशेनं. आणि आळंदीला निघाल्यानंतर, का रे बाबा, इकडे लक्ष द्या. आळंदीच्या दिशेने नाही ऐकू येत मला, फीडबॅकच येत नाही, कळत नाही मला काही. चांगलं चालू होतं. ऐकू येतंय ना सगळ्यांना? ठीक आहे, ओके. आता ऐकत बसा, इकडे लक्ष द्या. जरा कमी करा, कमी करा, कमी कमी करा, कृपा करून कमी करा. काय सांगत होतो? हा, ज्ञानेश्वर महाराज आळंदीच्या दिशेनं निघाले. आश्चर्य काय मंडळी, तो निर्बुद्ध असणारा 4 पायाचा रेडा पण ज्ञानेश्वर महाराजांच्या मागे निघाला. काही कळतंय माझं बोलणं? 700 वर्षापूर्वी रेड्याला कळलं संताच्या मागं जावं, अजून माणसानं कळत नाही, आश्चर्य आहे. तो रेडा निघाला, त्याला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या मागं गेलं पाहिजे. जा तुम्ही कधीतरी आळ्या फाट्याला, रेडा महाराजांची समाधी आहे. मी अनुभवाचं कीर्तन आहे माझं. मी जेव्हा आळ्याला जातो तिथं रेडा महाराजांचं, आता रेडा महाराजच म्हटलं पाहिजे ना, रेडा म्हणून कसं चालेल, रेडा महाराज हे समाधी. मी फार म्हणजे चरित्रातला विषय सांग, काय आश्चर्य बघा, ऐकायचं तुम्हाला. येऊन उतरले आळियाचे बनी, पशुतय स्थानी शांत झाला. संगमनेरवरनं ही मंडळी आळ्याला आली. आळ्याच्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांना जागा दिली नाही. त्यांचा वनवास तरी संपला नव्हता. संन्याशाची मुलं म्हणून गावात जागा दिली नाही, बाहेर जंगलात उतरले आणि तो पशु तिथं शांत झाला, म्हणजे तो रेडा मेला. कबीर महाराज मला जे भावतंय ते सांगतोय. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर किती श्रद्धेनं आपण डोकं ठेवतो, मग ज्या रेड्याला समाधी ज्ञानेश्वर महाराजांनी दिली ती समाधी किती मोठी असेल. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याला समाधी दिली. ते असं मुख आहे तिथं, तुम्ही गेलात तर तसंच करा, मी सांगतो ते. पटो नाही तर न पटो, माझं प्रॅक्टिकल आहे. तिथं गेल्यानंतर ते जे रेड्याचं तोंड आहे ना, असं ते तोंड आहे. जे गेले त्यांनी बघा, समाधी म्हणजे तिथं रेड्याचं तोंड आहे. मी तिथं गेल्यानंतर माझं तोंड त्या रेड्याच्या तोंडाला लावतो आणि प्रार्थना करतो, तुझ्या तोंडात जे आहे ते मला ते कधीतरी मी जगाला पण सांगेन. आणि तुझ्या तोंडातून वेद बाहेर पडले ते जराशे माझ्या तोंडात जर आले तर मला सांगता येतील. काय क्रांती दिली. माझ्या प्रिय श्रोत्यानो, एक अद्भुत चरित्र मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण पुरुष असताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना सकल संतांनी आई म्हटलं, एक आश्चर्य आहे. जरा बघा तुम्ही, मला सगळं सांगून होणार नाही, कारण अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीला नमस्कार करताना माझ्या अंतकरणात प्रगट झाला की तोच सांगावा. नाही लक्षात येणार पटकन. पुरुषाला स्त्रीलिंगी संबोधन वापरलं तर पुरुष ऐकेल का? प्रॅक्टिकली विचार करा. नाही कळत आहे मी काय बोलतोय ते. उद्या माणकोलीला एक मित्र भेटला आणि तुम्हाला जर मावशी म्हटला, काय ग मावशी कुठं चालली, वाहन नाही का काढणार पायातली? दाढी मिशावाला पुरुष दिसतो आणि मला मावशी म्हणतो, नाही सहन होणार. त्याचं पुरुषत्व जागं होईल. मी पुरुष असून मला बाई म्हणतो.
अध्यात्माच्या प्रांतात परमात्मा एक पुरुष आहे, बाकी सगळे स्त्री आहेत असं अध्यात्म बोलतं. मला ते इथं सांगायचं नाही. पण ज्ञानेश्वर महाराज जे विषय जिणून जन्मले, ऐसे शुकादी दादुले, तरी सुद्धा त्यांना आई म्हटलं. पुढे सांगतो ऐका. बावळट कुणाला पण आई म्हणेल, अक्कल शून्य आहे. शहाणी माणसं ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणतात. शहाणी माणसं, कळतंय ना. आणि जगाच्या पाठीवर 2च शहाणे आहेत. एकदम टिपिकल सांगतोय, जगाच्या पाठीवर 2च शहाणे, तिसरा शहाणा यायचा अजून, जरी 3.5 शहाणे सांगितले असले तरी. जगाच्या पाठीवर 2च शहाणे, तिसरा शहाणा अजून झाला नाही, हे माझं मत आहे. पटो नाही तर न पटो, 2च शहाणे. त्यातला जगाच्या पाठीवरचा पहिला शहाणा वेद आहे आणि दुसरे शहाणे संत आहेत. खलास. वेदांनी ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हटलं. वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. बहुत अच्छे. म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई. वेदांना आई म्हटलं. मला एका माणसाने प्रश्न विचारला होता. वेद अनादी आहेत, ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी, मग आई मोठी पाहिजे आणि मुलगा लहान पाहिजे, वेद तिला आई कसं म्हणतो? फार मोठा विस्तार आहे, आता सांगत नाही. पण वेदाने त्यांना आई म्हटलं. पोटात आले तर पोटात प्रगटच करतो, झाकून ठेवत नाही. एका ओळीत सांगतो, कारण पुढे अभंग मोठा आहे. वेदाने त्रैवर्णिकांना अधिकार दिला, स्त्री आणि शूद्राला दिला नाही. ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलंय, वेद अत्यंत कृपण झाला जो तिही वर्णाच्या काणी लागला. हे वेदाचे अतिन्यून, हे मी बोलत नाही. ही आपली चूक दुरुस्त केली आणि वेद गीतेच्या पोटी निघाला आणि त्या गीतेचं मराठीकरण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, म्हणून वेदाची आई ज्ञानेश्वर महाराज झाले. तिच्या पोटी जन्माला आला. वेदशास्त्री देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. आणि दुसरं त्यांना संतांनी आई म्हटलं, हे लक्षात ठेवा. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी आई म्हणते. या आईला 4 मुलं झाली. आता रूपकच सांगतो, इकडे लक्ष द्या. 4 मुलं झाली. कल्पनेचा दृष्टांत असेल, पण त्याच्यातून घेण्यासारखं खूप आहे. 4 मुलं झाली ज्ञानेश्वर महाराजांना. ब्रह्मचार्याचा असीधारा व्रत स्वीकारणाऱ्या पूर्ण पुरुष असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांना 4 मुलं झाली. हे मी साहित्याचं चिलखत घालून सांगतोय, कपोल कल्पित आणि ढोबळ नाही. पहिला मुलगा झाला, त्या मुलाचं नाव सिद्ध आहे. अनेक कीर्तनकार प्रवचनकार बसले, त्याने ऐका. ज्ञानेश्वर महाराजांचा पहिला मुलगा सिद्ध. नावं तरी लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांच्या पोटी दुसरं अपत्य आलं, त्या अपत्याचं नाव ज्ञानी आहे. दुसरं अपत्य झालं. ज्ञानेश्वर महाराजांच्या पोटी तिसरं अपत्य झालं, त्याचं नाव योगी आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पोटी चौथा अपत्य निर्माण झालं, त्याचं नाव साधक आहे. अशी 4 मुलं झाली ज्ञानेश्वर महाराजांना. 21 वर्षाचं आयुष्य ज्ञानेश्वर महाराज लाभलं.
समाधी घेण्याचा निर्णय झाला. इकडे लक्ष द्या. आता इकडे सगळे बसलेले अनेक वयस्कर लोक आहेत. अध्यात्माबरोबर व्यवहार पण शिकवतो. जाताना प्रॉपर्टी मुलाला द्यावी लागते, हा तर नियम आहे. जी काही कमावलेली प्रॉपर्टी मुलांना द्यावी लागते. मग ज्ञानेश्वर महाराजांनी कमावलेली प्रॉपर्टी आपल्या मुलांना देऊन टाकली. या दृष्टांतानुसार मोठा मुलगा होता, त्याला बोलवलं. त्याचं नाव सिद्ध आहे. बा सिद्धा इकडे ये. सिद्ध पळत आला. आई असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी, बाप असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी, या दोन्ही भूमिका त्यांनी केल्या. आणि त्यांना आई जसं म्हटलंय तसं नामदेवांनी बाप पण म्हटलंय. या मायबाप ज्ञानेश्वरांनी आपली प्रॉपर्टी दिली सिद्धाला. त्याला म्हटले हा अमृतानुभव घे, हा तुझी प्रॉपर्टी आहे. सिद्धाला अमृतानुभव दिला. ज्ञानी पुरुषाला हाक मारली, इकडे ये. त्या ज्ञानी पुरुषाला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली. ही प्रॉपर्टी तुला. जसा एखादा बाप नरीमन पॉइंटचा फ्लॅट एखाद्याला देतो आणि मानकोलीची जमीन एकाला देतो, तिसऱ्याला आसनगावची देतो. तिसरा पुरुष बोलवला, त्याचं नाव योगी आहे. ते योग्याला सांगितलं तुझ्यासाठी मी चांगदेव 65 तयार केली, ही तुला. आणि इकडे आहे की नाही माहिती नाही शब्द, पण आमच्याकडे देशावर शब्द आहे. सगळ्यात लहान मुलं असतं त्याच्यावर जास्त प्रेम असतं. जे संसारिक ज्यांना पोरं झाली त्यांना विचारा. सगळ्यात लहान मुलं असतं त्याच्यावर जास्त प्रेम असतं. आमच्याकडे त्याला शेंडेफळ म्हणतात. इथं कोण देशस्थ असेल त्याला कळेल. हे कोकणात शब्द नाही हा, शेंडेफळ. म्हणजे काय, पूर्वी 8-8, 9-9, 10-10 पोरं व्हायची जुन्या काळात. एक क्रिकेटची टीम घरातच असायची, 11 पोरं. त्यामुळे मोठा कुठंतरी, छोटा कुठंतरी, मोठ्या मुलापेक्षा लहान मुलावर जास्त प्रेम, त्याला शेंडेफळ म्हणतात. त्या शेंडेफळावर जास्त प्रेम. जरा बोलू का? आता पहिले शेंडे एकच असतं, त्यामुळे भेद करायचं काय कारण आहे. लहान मुलावर जास्त प्रेम असतं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यात छोटा मुलगा साधक आहे. त्या साधकाला बोलवलं, बा इकडे ये. ते बाळ पळत आलं साधक नावाचं. काय काय दिलं? त्यावेळी सिद्धाला अमृतानुभव दिला, ज्ञानी पुरुषाला ज्ञानेश्वरी दिली, योगी माणसाला चांगदेव 65 दिली. तू माझं लाडकं लेकरू आहे, जे तुमच्या आमच्यासारखं साधक होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्त हस्ताने त्याला हरिपाठ देऊन टाकला. हे तू घे, तुझं कल्याण होईल. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. बहुत अच्छे. आपण सगळी शेंडेफळ आहोत. बसलेले साधक आहोत. साधकाचा मायबाप, दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. इकडे लक्ष द्या. आता व्यवहार शिकवतो. जे ज्येष्ठ नागरिक आहेत, 60च्या पुढचे, प्रॉपर्टी किती पण कमवायची, पण सगळी पोरांना द्यायची नाही. नाही तर दुसऱ्या महिन्यात वृद्धाश्रम. पटलेलं दिसतंय. सगळी प्रॉपर्टी द्यायची, काहीतरी ठेवायची. आळंदीच्या वारीत सांगितलंय वारकऱ्यांना, मुलांना प्रॉपर्टी देताना पहिल्यांदा ध्यानात ठेवायचं, माझी वारी चालवत असला तर प्रॉपर्टी मिळेल, नाही तर एक छदाम मिळणार नाही तुला. प्रॉपर्टी घ्यायला बरं वाटतं ना, वारी तुमच्या बापानं चालवायची. हा वारसा सुद्धा तेवढाच चालवला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी पण प्रॉपर्टी ठेवली. दृष्टांत नीट आहे का?
चारही मुलांना प्रॉपर्टी वाटली आणि स्वतःसाठी जी प्रॉपर्टी ठेवली शिल्लक, त्या प्रॉपर्टीचं नाव विरहिणी आहे, जे आजही ज्ञानेश्वर महाराज समाधीत बसून गातायत. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदू, ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदू, हृदयी धरून या ध्यान बाबा बाळ छंदू, हृदय धरून या ध्यान बाबा बाळ छंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदू, कथा कीर्तन करीतू बाबा बाळ छंदू, बाबा बाळ छंदू, बाबा बाळ छंदू, कथा कीर्तन करीतू बाबा बाळ छंदू, बाबा बाळ छंदू, बाबा ज्ञानदेवे घेतले दान, ज्ञानदेवे घेतले दान, ज्ञानदेवे घेतले दान, ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, हृदयी धरोनिया ध्यान, हृदय धरोनिया ध्यान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, समाधी बैसला निर्वाण, समाधी बैसला निर्वाण, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू बाबा बाळ छंदू, बाबा बाळ छंदू, कथा कीर्तन करीतू बाबा बाळ छंदू, बाबा बाळ छंदू. कानाची रंध्र उघडी ठेवून ऐका, आळंदीची समाधी मरक्या माणसाची नाही, संजीवन समाधी आहे, संजीवन समाधी. 728 वर्ष झाली तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज आज सुद्धा समाधी त्याच अवस्थेत बसलेत, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. नाही तर एवढी वारी भरेल कशी? 728 वर्ष. जरा बोलू, ऐकता? 5 वर्ष लोकप्रियता ठेवल्या, किती आटापेट करावा लागतोय. 5 वर्ष नुसती लौकिक टिकवायला, 700-750 वर्ष. आमच्या वारकरी संप्रदायात थोर संत, वारकरी पंथाचे आध्वर्यू वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले हे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक होते. ऐका जरा वाक्य संतांची. आम्ही असे विद्यार्थी असो टाळ घेऊन कीर्तनात त्यांच्या, तर ते एकदा असं म्हणाले की ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज आदी संतांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. हे खोटं आहे. नीट ऐका, वारकरी कीर्तन खूप ताकदीने ऐकावी लागतात, पूर्ण ऐकावी लागतात. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आदी संतांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत राहील हे खोटं आहे. उलट जोपर्यंत ज्ञानोबा तुकोबा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील, नंतर राहणार नाहीत. हे लक्षात ठेवा, ही त्या संतांची ताकद आहे. केवढं थोरलं काम केलं त्यांनी. त्यांच्या नामाचा आणि त्यांच्या संपूर्ण कर्तृत्वाचा, त्यांच्या ग्रंथाचा, या सगळ्याचा उल्लेख या 6 चरणात आहे. मला वेळ नाही पुरणार, मला माहिती आहे, हे नाही सांगू शकत सगळं. मी सगळं मध्यवर्ती भूमिका मांडतोय बोलता बोलता. खरं तर असले अभंग घेतले तर 2-3 दिवस निवांत शांत सांगितले पाहिजेत, तर त्याच्याकडे कुठेतरी आपण जाऊ. हे कसं घडलं इकडे लक्ष द्या. कबीर महाराज माझ्या डोक्यात आहे, नाही अभंगाकडे जाता आलं, माऊली तर कळू दे थोडी. इकडे लक्ष द्या. ज्यांचा अभंग आहे त्या नामदेवांना असं वाटलं एवढं तरी कळू दे, मी तुम्हाला सांगतो, दॅट्स ऑल. जास्त पण अपेक्षा नाही माझी. पण
नामदेवाला असं वाटलं तीर्थयात्रा करूया. जरा ऐका सगळेजण, आपल्याला पण वाटतं तीर्थयात्रा करावी. मग तीर्थयात्रा करायची म्हणून कुणीतरी जोडीला लागतं. तीर्थावळी वाचा, जोडीला कोणतरी लागतं. आपण वारीला निघालो, आता त्र्यंबकेश्वरवर आली, कोणतरी पाहिजे ना जोडीला. एकट्याला जाऊन कसं चालेल? पण जोडीदार चांगला असावा लागतो, नाही तर त्याचंच अर्ध बाळणपण आपल्याला करावं लागतंय. त्यालाच तांब्या दे, त्यालाच पाणी दे, त्यालाच पत्रावळ दे. चांगली माणसं पाहिजेत ना वारीत आपल्या जोडीला, उपद्रवी नसावीत. रूपक म्हणून नीट ऐका कीर्तन, तर तुम्हाला कळेल. आणि हे सांगतोय 48 वर्षाचा अर्क सांगतोय. कुणाला जवळ घ्यायचं? नामदेवाला वाटलं की आपल्याबरोबर या तीर्थयात्रेमध्ये, इकडे लक्ष द्या, ज्ञानेश्वर महाराजांना तीर्थयात्रा करायची होती. आणि कोण बरोबर असावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवाला विचारलं, आपण चला तीर्थयात्रेला. नामदेवराय म्हणाले, मी पंढरी सोडून येणार नाही. इकडे लक्ष द्या, आम्ही एका वरीत पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट करून येतो. ते म्हणले, मी पंढरी सोडणार नाही, मला पंढरी सोडून कुठं जायचं नाही. इति नामदेव महाराज. अहो चला माझ्याबरोबर, आपण तीर्थयात्रा करू सगळ्या भारताची. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी झाल्यानंतरची भूमिका, राहिलेल्या 6 वर्षात, चला आपण तीर्थयात्रेला जाऊ. नामदेवराय म्हणले, मला नाही शक्य येणं. थोडं रूपक आहे, ताकदीनं ऐकावं लागेल. मग ज्ञानोबारायला असं वाटलं की नामदेवराय आपल्याबरोबर यावे तीर्थयात्रेला. याच्यासाठी नवीन भाषेत, आधुनिक, नवीन मुलांना कळावं म्हणून कुठेतरी जॅक लावला पाहिजे. हे काही येत नाही, मग जॅक लावला पाहिजे कुठेतरी. मग ते म्हणले, आपण देवालाच सांगू की तुम्ही सांगा नामदेवरायला माझ्यावर तीर्थयात्रेला जायला. मग ज्ञानोबाराय देवाशी बोलतात, खूप रम्य आहे सांगायला. मग ज्ञानोबारायने देवाला सांगितलं, देवा माझी एक इच्छा आहे रे. ते म्हणले, काय इच्छा आहे? या संपूर्ण भारतवर्षातली तीर्थ बघावीत. पांडुरंग परमात्मा म्हणले, खूप छान आहे, तीर्थयात्रा करायला आनंद आहे, येऊ का तुझ्याबरोबर? तुम्ही नको, माझ्याबरोबर नामदेव महाराज पाहिजेत. नीट आहे का? इतकं सोपं सांगत नाही गोष्टी रूप, आत्ता सांगितल्यावर कळेल. नामदेव आणि ज्ञानदेव ही जोडी कशी आहे ते सांगतो, थोडं ऐका नीट. नावावर जाऊ नका, कोणा पटेल नाही तर न पटेल. पण संत बहिणाबाईंनी भक्ती मंदिराचा विचार करताना काय सांगितलंय? ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झाला से कळस. संत कृपा झाली इमारत फळा आली. हा अभंग म्हणतोय ना. मला असं वाटतं एक अर्थ असा आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी या संप्रदायाचा पाया रचला, नामदेवरायांनी विस्तार केला, एकनाथ महाराज खांब झाले, तुकाराम महाराज कळस झाले, बहिणी फडकते ध्वजा निरूपण केले ओजा. तिने पताक्याची भूपमा दिली. आता हा सामान्य अर्थ आहे, हाही मान्य आहे. पण लाक्षणिक अर्थाने अत्यंत चांगला अर्थ करायचा झाला तर मी काय सांगतो ते ऐका. ज्या संप्रदायाचा पायाचं ज्ञान आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला हा एक अर्थ, आणि ज्या पंथाचा पायाचं ज्ञान आहे, ऐकायचं आहे, ज्ञानाच्या पायावर असणारी भक्ती संप्रदायाची इमारत डळमळेल कशी? कारण ज्याचा पाया ज्ञान आहे, फाउंडेशन महत्वाचं आहे. जे लोक बिल्डर असतील त्यांना विचारा, फुटिंग किती खाली न्यावं लागतंय 160 मजल्याची इमारत बांधायची झाली तर, आणि किती गेजचं लोखंड वापरायचं. पाया भक्कम आहे. नामच ज्याचा विस्तार आहे आणि भजनच ज्या संप्रदायाचा कळस आहे, असा अर्थ केला तर
आता तुम्हाला संगती लागेल मी काय म्हणतो, इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराज देवाकडे तीर्थयात्रेला जाण्यासाठी नामदेवराय मागतायत. हा एक अर्थ. थोडा ऐका, घरी जाऊन अभ्यास करा त्या गोष्टीचा. ज्ञानेश्वर महाराज देवाकडे तीर्थयात्रेला जाण्यासाठी नामदेवरायची जोड मागतात. हा एक अर्थ झाला. आणि तात्विक अर्थ सांगतो, ज्ञान देवाकडे नाम मागतंय. काही कळतंय? ज्ञान देवाकडे नाम मागतंय. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, तीर्थयात्रा करताना नाम जर नसेल तर तीर्थयात्रा सुद्धा उपयोगाची नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. 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 चित्त नाही नामी तरी ते मी वेगळे म्हणालो. मग ऐकलं पाहिजे आधी. आता ही जोडी कशी आहे, नामदेव आणि ज्ञानदेव? एका पुस्तकात लिहिलंय. संत श्रेष्ठ नामदेवरायांची जेव्हा शताब्दी झाली त्यात एक अंक काढला. त्या अंकात मी हे लिहिलंय. थोडं ऐका, खूप बारकाईने ऐकलं तर कळेल. कारण दुर्दैवाने लोकांना सासू जावयाची गोष्टी ऐकायची सवय झाली आणि विनोदी कीर्तनकारांनी लोकांचे कान खराब करून टाकले, बत्थड करून टाकले. ऐकायची अभिरुची नाही. कीर्तनकारांच्या संमेलनात मी सांगितलंय, माझ्या प्रिय श्रोत्यानो, वारकरी कीर्तन ही कधी विनोदासाठी नव्हती, होती ती विचारासाठी होती आणि विचारासाठीच राहतील, हे लक्षात ठेवा. नाही तर 100 चॅनल चाललेत ना, हवा येऊ द्या. कुठे करमणुकीला कमी आहे? ज्ञानदेव आणि नामदेव हे शब्द कसे, तिकडे लक्ष द्या. थोडं अभ्यासपूर्ण ऐकलं तर कळेल. ज्ञानदेव 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 असं सतत म्हटलं की ते नाम होतं. काय कळतंय का नाही? ज्ञानदेव 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 असं सतत म्हटलं तर ते काय होईल? ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञ. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञ. हा एकनाथ महाराजांचा अभंग आहे. म्हणजे ज्ञानदेव हा जप आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञ. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञ. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा. ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती ज्याची आज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती ज्याची आज्ञा. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. आता तरी लक्षात आलं का नाही?
आता पुढचं आहे का, ज्ञानदेव 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 असं सातत्यानं म्हटलं की ते नाम होतं. कळला मुद्दा? ज्ञान, परत सांगतो, शिक्षक आहे ना मी, एकदा नाही कळलं तर 10दा सांगितलं पाहिजे. ज्ञानदेव 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 असं वारंवार म्हटलं की ते नाम होतं. आणि नामदेव 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 असं सतत म्हटलं तर नामच देव आहे हे ज्ञान होतं. ज्ञानदेव सतत म्हटलं की ते नाम होतं आणि नामदेव सतत म्हटलं की ज्ञान होतं. असा दोघांचा अनुबंध तीर्थयात्रा झाली. आणि या तीर्थयात्रेत नामदेवरायाला जे ज्ञानेश्वर महाराज कळाले त्याचं हे संपूर्ण चित्र या अभंगात आहे. माझ्या प्रिय श्रोतांनो, नामदेवरायाने लिहून ठेवलं नसतं तर ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आम्हाला कळालंच नसतं. त्यांच्या आरंभापासून समाधीपर्यंतचे साक्षीदार कोण असतील ते तर नामदेवराय आहेत. मग ते कसे आहेत हे अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, जेणे निगमवली प्रगट केली, जेणे निगमवली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, निगमवल्ली प्रगट केली, निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, रखुमाई, बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय रखुमाई. क्रमांक 3च्या पुत्राचं वर्णन आहे. योग्याची माऊली, 3-4 मुलं सांगितली ना मी. ज्ञानेश्वर महाराज ही योग्यांची आई.
साधकांचे मायबाप. इकडे लक्ष द्या. योगी काय असतो ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे कळेल. ही योग्यांची आई आहे, जेणे निगमवल्ली प्रगट केली. आता अभंगाचा काहीसा अर्थ सांगतो आणि विस्तृत व्याख्यान झालं. 9 वाजत आले हे कळलंही नाही आणि पुढेही बहुत करणे आहे. त्या भुकेच्या पोटी जास्त तत्वज्ञान सांगू नये. ढोबळमानानं तुम्हाला काही माहिती मिळाली तरी पुष्कळ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ निर्माण केला, त्याचं नाव ज्ञानेश्वरी नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका ठेवलं. हे सामान्यपणानं माहीत असावं. ज्ञानदेवानी रचली म्हणून नंतरच्या समकालीन संतांनी त्याचं नाव ज्ञानेश्वरी ठेवलं. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी ठेवलेलं नाही. भावार्थ दीपिका. आणि माझ्या तुटपुंज अभ्यासातून सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ग्रंथाचं दुसरं नाव ठेवलंय, ते नाव आहे धर्मकीर्तन. शेवटच्या अध्यायात किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले. ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव. मी म्हणतो आजच्या कीर्तनात एवढं कळलं तरी पुष्कळ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या ग्रंथाला दिलेलं नाव भावार्थ दीपिका. MPUPSC ला जर प्रश्न आला तर ते कळलं पाहिजे नवीन मुलांना. भावार्थ दीपिका आणि दुसरं नाव धर्मकीर्तन. आता कीर्तन ऐकून घरी गेल्यावर कोणी विचारलं काय ऐकलं तर धर्मकीर्तनच सांगा, तरी माझं कीर्तन यशस्वी झालं, हे लक्षात ठेवा. दुसरं नाव धर्मकीर्तन. आता सांगतो एक 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 एक. अभंगाचं सगळं सांगून होणार नाही, मी तुम्हाला सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथाला दुसरं नाव नामदेवाने दिलं निगमवल्ली. बडी गौर से सुनो, बहुत बढ़िया बता रहा हूं. दुसरं नाव नामदेवांनी काय दिलं? निगमवल्ली. जेणे निगमवल्ली प्रगट केली. निगमवल्ली या शब्दात 2 शब्द आहेत, निगम आणि वल्ली. थोडं सांगतो आता अर्थ विस्तृत. मला धनंजय शेठ म्हणाले, आज तुम्ही घड्याकडे बघू नका. मी म्हटलं बघणार नाही आणि वेळेत संपवल्याशिवाय राहणार नाही. कारण माझं मत काय माहितीये का, कीर्तन चालूच राहावं असं श्रोत्याला वाटावं, तेव्हाच ते संपावं. कधी संपायचं असं वाटू नाही श्रोत्याला. किती टवटवीत दिसताय गुलाबासारखे, हे असंच चालू राहावं. हे तर काय काय सूर्यफुलाची शेतं, मरायचा तो वक्ता. निगमवल्ली. मी गेल्या 45 वर्षात अनेक महापुरुषांची चरित्र वाचली. त्याच्यात मला भावलेलं जे चरित्र आहे ते होते सद्गुरू दादा महाराज सातारकर. हे खूप मोठे संत होते. ते हायकोर्टाचे वकील गोपाळ शंकर राहीरकर यांनी त्यांचं 700 पानाचं चरित्र लिहिलंय. दादा महाराज काय सांगत होते, बड़ी गौर से सुनो क्या ज्ञानेश्वरी है. फार सुंदर गोष्ट सांगायची. सांगतो आणि मग निगमवल्लीचा अर्थ सांगतो. असं काही ठरलेलं नाही. धनंजय पाटलाचा माझा सगळा अभंग संपलाच पाहिजे. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला गे नारायणे. तेचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानेश्वर महाराजांचीच ओवी आहे. ओवी ऐकू नका, चित्र डोळ्यासमोर आणा. आता गोष्ट सांगतो. काय झालं, या ओवीच्या माध्यमातून भगवान कृष्णचंद्रांनी गीतेच्या रूपानं अर्जुनाला ब्रह्मरसाचं पारणं केलं, जेवायला घातलं. आता गोष्ट सांगतो. पाहुणा आला की कसं असतंय, ताट पाठ, तसं अर्जुन बसलाय पाटावर. आता द्वारका आहे ती भगवान कृष्णाची. चंदनाचा पाठ, चांदीचा चौरंग, सोन्याचं ताट, चांदीच्या समया, त्या पण अत्तराने लावलेल्या. आणि अर्जुनाला भगवान वाढायला आले
आणि त्या सोन्याच्या ताटात त्यांनी ब्रह्मरस वाढला. ओवीच्या आश्रयानं ब्रह्मरस वाढला. आणि आता पुंडलिक वरदा होणार एवढ्या ज्ञानेश्वर महाराज तिथं गेले असं माऊलीच म्हणतात. ते दादा महाराज काय सांगायचे अर्थ फार सुंदर त्यांची ज्ञानेश्वरी सांगायची धाटणी वेगळी होती. अचानक म्हणले मी तिथं गेलो, म्हणजे अर्जुन जेवायला बसलाय, भगवान वाढतायत आणि मी तिथं गेलो. काय आनंद झाला कृष्णचंद्रांना. या 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 माऊली, तुम्ही अतिथी आला. अतिथी या शब्दाचा अर्थ आहे का माहिती तुम्हाला? जो तिथीनं सांगता येतो, फोन करून नाही, 11:30 येतोय बरं का, आणि 3 जण आहोत आणि 2-2 भाकरी खाणार आहोत, त्याला अतिथी म्हणत नाही. अतिथी म्हणजे कोणतीही कल्पना न देता अचानक जो येतो तो अतिथी देवो भव. ज्ञानेश्वर महाराज म्हणले मी तिथं अतिथी म्हणून गेलो. भगवान कृष्णचंद्रांना आनंद झाला. या या माऊली, काय योग आहे, आज अर्जुन जेवायला बसलाय, तुम्ही सुद्धा आला, बसा जेवायला, आज माझं भाग्य तोर, असं देव म्हणतोय ज्ञानदेवांना. परत चांदीचा चौरंग, चंदनाचा पाट, चांदीचा चौरंग, सोन्याचं ताट, चांदीची समई, आणि ज्ञानेश्वर महाराज मांडी घालून बसले जेवायला. आणि भगवान कृष्णचंद्रांनी त्या सोन्याच्या ताटात ब्रह्मरस वाढला. असं झालं. आणि आता अहम वैश्वानरो भूत्वा म्हणायचं आणि तोंडात घास घालायचा. अर्जुन बसलाय, माऊली बसलेत, भगवान कृष्णचंद्र पुढे. त्या ताटातला घास हाताने उचलला खरा ज्ञानेश्वर महाराजांनी. घळाघळा डोळ्यातून पाणी आलं. अरे, हे जर ब्रह्मरसाचं ताट मी एकट्याने खाल्लं तर मी अप्पल पोटा होईल. ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणातली आई जागृत झाली. माझे अनेक लेकरं बाहेर उपाशी आहेत, त्यांच्या तोंडात ते घातलं पाहिजे. पण दादा महाराज म्हणायचे, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मायेच्या पदराखाली ते ब्रह्मरसाचं ताट झाकून आणलं आणि बाहेर असणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना मुक्त असताना वाटलं त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. आम्हाला काय मिळालं असतं? आता अर्थ ऐका, इकडे लक्ष द्या. एक शब्द जर गेला तर पदराच काहीच पडणार नाही. निगमवल्ली, दादा महाराजांनी दिलेला अर्थ फार सुंदर, फारच सुंदर. निगम या शब्दाचा अर्थ वेद आहे. थाप टाकत जा. निगमाचे वन नका शोधू करू क्षीण, या रे गवळियांचे घरी बांधिले जे दावेवरी. निगम म्हणजे वेद. इकडे लक्ष द्या, हे ऐकायला फार ताकद लागते, मला माहिती आहे. निगम नावाचं वेद जंगल, निगमाचे वन, वन म्हणजे जंगल. वेदाचं वाचकुंठ जंगल आहे, वेदरूपी जंगल. आणि या जंगलात ज्ञानेश्वर महाराज गेले. सुनो, वेद नावाचं जंगल आहे आणि त्या जंगलात ज्ञानेश्वर महाराज गेले. आणि वल्ली या शब्दाचा अर्थ औषधी वनस्पती. काही कळतंय? रोगायस्या द्याव्या वल्ली. वल्ली म्हणजे काय? काही काही चमत्कारी माणसांना सुद्धा लोक वल्ली म्हणतात. वल्ली आहे आमच्या गावातली, कारण तसलंच असतं ते औषध गावाला. वल्ली या शब्दाचा अर्थ औषधी वनस्पती. काय सुंदर आहे. एक अर्थ सांगितला की ब्रह्मरसाचं ताट बाहेर आणलं आणि सगळ्या जगाला वाटलं, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. आणि निगमवल्ली या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज निमगन नावाच्या वेदरूपी जंगलामध्ये गेले. आणि ज्या ज्या वस्तू, ज्या ज्या वनस्पती औषधी होत्या, काही सगळीच लाकडं औषधी नव्हती. जंगलात गेल्यावर, जंगलात गेल्यानंतर जे वैद्यकशास्त्र जाणतात त्यांना माहिती आहे ही कोणती वस्तू आहे. हा ज्येष्ठ मध आहे, ही काळी गुंज आहे, ही पांढरी गुंज आहे. औषधी वनस्पती होत्या. इकडं लक्ष द्या. वेदरूपी जंगलातल्या औषधी वनस्पती, औषधी वल्ली ज्ञानेश्वर महाराजांनी गोळा केल्या.
बाकीची लाकडं फेकून टाकली आणि औषधी वनस्पती जगाला दिला. त्या निगमवल्लीचं नाव ज्ञानेश्वरी आहे. जेणे निगमवल्ली प्रगट केली. थापटाक. गीता अलंकार, गीता अलंकार, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार, गीता अलंकार, गीता अलंकार गीता अलंकार, गीता अलंकार, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार, गीता अलंकार, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद टाळ वाजवा, टाळ वाजवा. केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता अलंकार, गीता अलंकार, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार, गीता अलंकार, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ये बात है. काय झालं इकडे लक्ष द्या. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो आता. हिंदू धर्माला जेवढं वाङ्मय आहे तेवढं जगातल्या कुठल्याही धर्माला नाही, हे लक्षात ठेवा. केवढ्या टाळ्या वाजल्या पाहिजेत. मी समजा रहा हूं आपको. जगात अनेक धर्म असतील पण सगळ्यात लिटरेचर ज्याला म्हणतात इंग्रजीत, ते लिटरेचर फक्त हिंदू धर्माकडे, दुसऱ्या कोणत्या धर्मात नाही. आमच्याकडे वेद आहेत, आमच्याकडे उपनिषद आहेत, आमच्याकडे शास्त्र आहेत, आमच्याकडे 18 पुराण आहेत, आमच्याकडे रामायण आहे, आमच्याकडे महाभारत आहे, आमच्याकडे ज्ञानेश्वरी, आमच्याकडे भागवत आहे, आमच्याकडे सकल संतगाथा आहे, आमच्याकडे चांगदेव 65 आहे, आमच्याकडे हरिपाठ आहे, आमच्याकडे शुकाष्टक आहे. किती नाव सांगू. 45,000 ओव्यांचं भावार्थ रामायण नाथ महाराजांनी आमच्या हातात दिलं. 45,000 ओव्या. केवढं लिटरेचर आहे. आयुष्य संपून जाईल पण ग्रंथ वाचता येणार नाहीत, एवढे ग्रंथ आमच्याकडे आहेत. पण इकडे लक्ष द्या. वेद, उपनिषद, पुराण आणि या सगळ्यांचं मंथन असणारी श्रीमद भगवत गीता, त्यांनीच वर्णन केलंय. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. पण हे वेदापासून गीतेपर्यंत सगळा साहित्य प्रवास हा संस्कृतात आहे. तुम्ही आम्ही बसलेले सगळे बहुजन, आमची मराठी धड नाही तर संस्कृत काय. माफ करा, स्वतःला तपासा, आमची मराठी तरी शुद्ध आहे का. छातीला हात लावून सांगतो, एकही माणूस मराठी बोलू शकत नाही शुद्ध. बोलू. कोण म्हणतं का हो चहा पिण्याचं भांड, कपच म्हणतो ना, CUP कप मीन्स इंग्लिश. चहा पिण्याचं भांड आणा म्हणलंय कोणी. कप कोण म्हटलंय स्टेशनला जातो. वास्तविक मराठी शब्द काय. अग्निरथ स्थानक मराठी, स्टेशन इंग्लिश, ध्वनिक्षेपक मराठी, माईक इंग्लिश. किती इंग्रज आलोय आपण. मराठी धड नाही, हिंदी धड नाही. हिंदीचं तर वाटोळं केलंय. बटाटो कितनी कुदिया, काय हिंदी त्याची. बटाटा कितनी कुदिया, कांदा काय पावशेर, काय हिंदीचं वाटोळं आहे. तुम्ही सांगा. ऐकायचंय सांगू म्हणता.
जगाच्या पाठीवरचा पहिला महापुरुष ज्ञानेश्वर महाराज की ज्यांना 16व्या वर्षी 56 भाषा येत होत्या. काय वैभव आहे. आमची एक मराठी शुद्ध नाही. आलंय ओठात तर पोटात ठेवत नाही. एका कॉलेजला गेलो होतो व्याख्यानासाठी. मराठी विभागाचा प्राचार्य मला बोलवलं, तुम्ही आमच्या मुलांनी एम एला ज्ञानेश्वरी घेतली, जरा सांगायला. आम्ही गेलो, व्याख्यान केलं. व्याख्यान संपल्यावर आत बसलो ऑफिसमध्ये. मग शिष्टाचार म्हणून ते वेफर्स आले, चिवडा आला आणि ते शिपाई वाटत होते त्या डिशमध्ये. पण ते पुरुषांना, प्राध्यापक बसले होते त्यांना देत होते. तो प्राचार्य त्याच्यावर खेकासला, आधी लेडीज बायकांना दे मराठी. आता लेडीज तरी म्हणावं, नाही तर बायका तरी म्हणावं. लेडीज बायकांना दे. मी चाट पडलो, हा प्राचार्य आहे का कोण आहे? ह्याला प्राचार्य केला कोणी? पण आता बोलता येत नाही, आपल्याला बोलवलंय. काही वेळेला फार सहन करावं लागतं कबीर महाराज यजमानाचं. मग मी पण त्या विनोदात सामील झालो. ते काय म्हणले, आधी लेडीज बायकांना वाट. मग म्हणलं सर थांबा, आधी जेंट्स बाप्यांना वाटून होऊ द्या, मग लेडीज बायकांचं बघू नंतर. काय मराठी आमची. कोकणाचा गौरव केला पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या, मी अभ्यासपूर्वक बोलतोय. ज्ञानोबानंतर दुसरा माणूस महाराष्ट्रात झाला विनोबा. पेणच्या गागोद्याचे विनोबा भावे. एवढं तरी लक्षात ठेवा तरुण पिढीने, ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या आणि विनोबांना 27 भाषा येत होत्या. काय माणूस असेल. आमच्यावर खूप मोठा उपकार केला की ज्ञानेश्वर महाराजांनी. इकडे लक्ष द्या, मी एकदम तात्विक बोलतोय. कानाची रद्रगुडी ठेवून ऐका. ज्या महापुरुषाला 56 भाषा येत होत्या त्यांनी गीतेचा अर्थ सांगण्यासाठी मराठीची निवड केली. हा मराठी भाषिकांवर केलेला सर्वात मोठा उपकार आहे. जर कानडीत केली असते तर अंडू गुंडू काय कळलं असतं, नारपुंडू, आय डोंट नो, गुडगुड गुडगुड काय केलं असतं. मल्याळीत केली असती काय केलं असतं. गुजरात केली असती तर आपल्या वाट्यालाच आली नसती. पटतंय म्हणून तुम्ही तात देताय, दिलीच नसते आमच्या वाट्याला. पण माझा मराठाची बोलू कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. काय तुम्हाला सांगू. आता वेळ नाहीये, माझा वेळ संपलाय. पण ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्यासाठी जे केलं ते कुणी करणार नाही महाराजा. सांगू शेवटचा दृष्टांत कबीर महाराज सांगतो. वेळ संपलाय. शेवटचा दृष्टांत. हे अत्यंत तत्वज्ञान कळ सामान्य माणसाला. अहो आता काय सांगू तुम्हाला. एक माणूस मला म्हणला, महाराज तुम्ही फार फिरता, माझं एक काम करता. सांगा म्हटलं. बटाटे आणायचे तरी आणून देतो. आता तुमच्याकडे येणारच आहे मी. काय सांगतील नेम नाही. म्हणलं सांगू का. म्हणलं सांगा. खूप फिरता. म्हणलं फिरतो. मोठ्या मोठ्या बुक स्टॉलला जातो. मोठ्या मोठ्या सेमिनारला जातो. कुठे मराठी ज्ञानेश्वरी मिळाली तर मला आणा. आता काय हाणून घ्यायचं. मग तुझ्याकडे कोणती आहे. म्हणलं माझ्याकडे संस्कृत ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं प्राकृत आम्हाला संस्कृत वाटावं एवढे आम्ही अडाणी. ते मराठी कधी कळणार आहे. फार सुंदर ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. फार सुंदर, फारच सुंदर. कोणी देऊ शकत नाही. मी सांगतो, नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणारा एक माणूस, 16 वर्षाचा मुलगा संसारातले दृष्टांत कसे देऊ शकतो. वाचा ज्ञानेश्वरी म्हणजे कळेल काय संसारात ते दृष्टांत दिले ज्ञानोबारायांनी. आता जो सांगतोय ह्या सगळ्या माता भगिनी बसल्यात त्यांना कळेल. लहान मुलं असतं का नाही, ते जेवत नाही 3-4 वर्षाचं. मग त्याला भरवावं लागतं. मग भरवताना त्यांना विचारा, भरवताना ते कसं भरवतात. ते पोर करत. त्यांनी घास केला की मला लेकरं बाळ आहे, संसारिक माणूस आहे, मी बघितलंय.
माझी बायको भरवताना पोरांना ते असं तोंड करतं, मग त्याला असं इकडे ये, हा घास काऊचा, ते हा घास चिवचा, चिवचा म्हणलं ते, हा घास मामाचा, हा घास मामीचा, हा घास मावशीचा, माहेरचीच नावं घेते. हा घास काकूचा म्हणत नाही, हा घास सासूचा म्हणत नाही, मामाचा, मामीचा, मावशीचा. मला त्याच्याकडे घेणं देणं नाही. एवढा भात, हे लक्षात ठेवा, सिद्धांत काय सांगतो, एवढा घास, एवढाच भात, एवढाच भात, एवढाच. त्या एका एवढ्या उंड्याचे 20 घास करते आणि त्याला भरवून त्याचं पोट भरते. मोठं तत्वज्ञान असणारं ज्ञानेश्वर महाराजांचे 20 घास घातले आणि आमचं पोट भरलं. या आईला आम्ही काय देणार आहोत लक्षात. 20 घास, एक घास 20 ठाई कीजे, ज्ञानेश्वरी वाचा, एक घास 20 ठाई कीजे. एका घासाचे 20-20 बारीक बारीक तुकडे काऊ चिवचा करून आम्हाला पोटात भरवले आणि आम्हाला तत्वज्ञानाचं बाळ कडू दिलं. एवढंच म्हणू शकतो आई ज्ञानाबाईला. आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत, मनुवेधिला माझा आरती ज्ञान राजा. आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत, मनुवेधिला माझा आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. कीर्तन संपलं. प्रतिवर्षी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तिस्थापनेचा वर्धापन दिन म्हणून 4 दिवसीय उत्सव होतो. आज उत्सवाचा पहिला दिवस आहे. सकाळपासून अलोट गर्दी आहे कीर्तनाला. पूजनीय बाबांच्या दर्शनापासून सर्व श्रोतृगणांचं मी हार्दिक कौतुक करतो. सर्वांना सांगतो, हा कोकण प्रांत आहे सगळा. इथेच माझं बिर्ला कॉलेजला सगळं शिक्षण झालं, कल्याणला. माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते याच कॉलेजला. इकडे खूप कीर्तनं केली आणि त्याला कारण परमश्रद्धेय काशीनाथ बाबा. त्यांचे जोडीदार होते वाफे गंगास्थानचे मधुकर बाबा. एक जोडी होती काम करणारी. सर्वांना माझं सांगणं आहे, वाईट खाऊ नका. मांसाहार आपला आहार नाही. वाईट पिऊ नका. नाही तर संध्याकाळी 7 नंतर पाऊले चालती, पंढरीची नाही म्हणालो अजून मी, 31 परवाच झालाय. वाईट पिऊ नका. परस्त्री पाप नजरेने पाहू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्णारी मंत्र म्हणा, आळंदी पंढरीची वारी करा आणि सुखानं संसार करा. आणि सगळं करण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घाला. त्याच्यासारखा आनंद कशातच नाही, लक्षात ठेवा, कशातच नाही. जरी म्हणलो तरी दृष्टांत सांगू का? ज्यांचा आत्ता गौरवपूर्ण उल्लेख केला ते दादा महाराज सातारकर पंढरपूरला गेले दिंडीबरोबर आणि वास्कर फडावर जाऊन माळ घातली आणि नाचायला लागले. ते त्यांच्या जोडीदारानं विचारलं, नाचताय कशाला? ते म्हणले, माळ घातली. नाचताय कशाला? आनंद झालाय. कशाचा? माळ घातल्याचा. कशाचा आनंद त्याच्यात? दादा महाराज म्हटले, काल गळ्यात माळ नव्हती, गळा मोकळाच होता. तेव्हा मृत्यू आला असता तर कुणाचा म्हणून मेलो असतो. आज गळ्यात माळ पडली, उद्या जरी मरण आलं तर ज्ञानोबा तुकोबाचा म्हणून मरेल. आनंद मोठा आहे. ज्यांचा गळा उघडा असेल त्यांना सांगतो, आज चांगला दिवस आहे, माळ घालून घ्या. असती तर घातली असती हे कारण ठेवलं नाही, आम्ही गाडीतच माळा ठेवल्या.
आजचा दिवस सकाळीच मरण आलं तर काय सांगतोय कोण? आम्ही आळंदीला 20 रुपयाला माळ घेतो, 20 रुपयाला देतो. कृष्णा महाराजाला विचारू नका 50च्या 3 देतो का, आमचा काही धंदा नाही. ज्याला वाटेल त्याने घाला. मी तुम्हाला खरं सांगू का, काय आयुष्यात आहे सांगू. या जन्मात आम्ही संत होऊ शकणार नाही, पण संतांचं तर होऊया. संत नाही होऊ शकत आम्ही, एवढी योग्यता नाही, पण संतांचं तर होऊया. ज्ञानोबा तुकोबाचं. सगळ्या तरुणांना माझं सांगणं आहे, या प्रांतामध्ये खूप सोनं घालतात लोक. मी बघितले, किलो किलो सोनं अंगावर आहे. ऐश्वर्य भोगलंच पाहिजे, याच्यात माझं काही दुमत नाही. गळ्यामध्ये सुंदर असं मोठं लॉकेट पाहिजे, चांगलं 10 तोळ्याचं ब्रेसलेट पाहिजे हातामध्ये, भोगलंच पाहिजे ऐश्वर्य. पण त्या अर्ध्या तोळ्याच्या लॉकेटवर एक जर तुळशीची माळ असेल तर ते शोभून दिसेल, हे लक्षात ठेवा. कारण मेल्यानंतर सोनं काढून घेतील, बरोबर फक्त माळच येईल. 1.5 किलो असो नाही तर 2 किलो असो, रडून रडून काढून घेतील, माळ मात्र आपल्याबरोबर जाईल. ज्याच्या गळ्यात नसेल, असेल तर उत्तम आहे, पण नसेल तर जरूर घाला. मी 5-10 मिनिटं इथं बसणार आहे. आता माझं ठरलं, हे चामा करणे काम, बीज वाढवावे नाम. दुसऱ्या पंथाला नाव ठेवण्यापेक्षा आपलाच पंथ मोठा केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्या माझ्या माता भगिनींना सांगेल, कुणाला घाला नाही तर ना घाला माळ, पण जेवढी जी लहान लहान मुलं आहेत त्यांना पहिल्यांदा माळ घाला, कारण ते उद्याचे भविष्यातले वारकरी ठरतील, लक्षात ठेवा. तो सगळ्यात मोठा विषय. आम्ही आमचं काम केलं पाहिजे, कुणी काही म्हणो. त्या समस्त सगळे जे लोक आलेत ते माझे मित्र सुरेश पाटील आणि धनंजय पाटील, आपल्या वडिलांची परंपरा चालवत आहेत. या दोनही बंधूंना मी ज्ञानोबा तुकोबाचे आशीर्वाद प्रदान करतो. त्याने अशाच पद्धतीचा उत्सव करत राहावा आणि आपल्या घराण्याची परंपरा चालू ठेवावी. म्हणा शेवटची म्हणा छोटी. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. ये नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एकतरी होवी अनुभवावी, एकतरी होवी अनुभवावी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली.
ब्रह्मानंद लहरी 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 प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा जय जय विठ्ठल 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 आली कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळाचे जाते करीला भाग्यामृते पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐसे कळवळाचे जाते करीला भाग्यामृते तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळाचे जाते भाग्यामृते ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्वांनी 2 मिनिटं जागेवरच बसायचे. आज भगवान पांडुरंगाच्या कृपेने सद्गुरू संत काशीनाथ बाबांच्या आशीर्वादाने आपल्या या श्री क्षेत्र अंजूर गावामध्ये ज्ञानराजाच्या या मंदिरामध्ये ज्ञानराजांचा हा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे. आज सोहळ्याला 37 वर्ष पूर्ण झाली. खरं म्हणजे सद्गुरू संत काशीनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही ज्ञानज्योत बाबांच्या आशीर्वादाने गेली. जरा बसा, 2 मिनिटं बसा माऊली, बोलू दे, जरा बोलू दे. सद्गुरू संत काशीनाथ बाबांच्या आशीर्वादाने ही ज्ञानज्योत संपूर्ण आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली. पण बाबांनी सुरुवात करताना स्वतः प्रथम आपल्या गावात ही ज्योत सुरुवात केली आणि ती करत असताना 1976 हरिभक्तपरायण गुरुवर्य पुंडलिकजी महाराज वेळुकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाबांनी कल्हेर गावामध्ये 700 पारायण वाचक ज्ञानेश्वरी करता बसवले. पहिली सुरुवात आपल्या गावात आणि ही सुरुवात झाल्यानंतर त्याच सोहळ्याला बालयोगी सदानंद बाबा स्वतः हजर होते. बाबा काहीतरी 13 का 14 वर्षाचे होते. 2 दिवस बाबांच्या घरी बाबा स्वतः मुक्कामाला होते आणि हे असं असताना बाबांनी सोहळा पाहिल्यानंतर
बाबांच्या मनामध्ये विचार आला का हा सोहळा, हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपण पण संपन्न करावा आणि बाबांच्याच नेतृत्वाखाली श्री क्षेत्र गणेशपुरी येथे मार्गशीर्ष प्रतिपदा देव दिवाळी येथे उत्तम असा सोहळा संपन्न बाबांच्या आशीर्वादाने झाला। त्या सोहळ्याला पुढच्या वर्षी 48 वर्ष पूर्ण होत आहेत। 4 तप। मी हे का सांगतोय, या गणेशपुरी सोहळ्यामध्ये आज ज्यांनी आपल्याला मुखातून अमृतवाणी, अमृततुल्य असे विचार, खरं म्हणजे महाराजांचे विचार 30 वर्ष आम्ही सेवन करत आहोत। महाराजांची वाणी म्हणजे तैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोल अमृताचे। महाराजांची वाणी म्हणजे भगवंताला समर्पण झालेली ही वाणी आहे। 30 वर्ष महाराजांच्या मुखातून आम्ही ज्ञानेश्वरी ऐकली आणि ज्ञानेश्वरी ऐकत असताना महाराजांनी एखादी ओवी आमच्या समोर ठेवल्यानंतर ती ओवी आम्हाला देत असताना आमच्या डोळ्यातून आसू बाहेर पडायचे। उत्तम अशी सेवा महाराजांनी 30 वर्ष, मी महाराजांच्या संगतीमध्ये बरोबर 28 वर्ष महाराजांच्या संगतीमध्ये माझी सेवा चालू आहे। आणि आज महाराज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आता आपण सेवा ऐकलीच, पण महाराज काही कारणास्तव गणेशपुरी आमच्या हातून महाराज गेल्यानंतर महाराजांचे विचार आमच्या हातून गेले, हे आमचं दुर्भाग्य आहे। पण मी बाबांसहित, बाबांचा आत्ताच महाराजांना बाबा गेल्यानंतर परत फोन होतं की प्रमोद महाराजांना आठवण करा की आपली गणेशपुरी क्षेत्रामध्ये आपली ही ज्ञानरूपी सेवा व्हावी असं महाराजांना सांगा। कारण बाबांनीसुद्धा महाराजांच्या मुखातून सर्व श्रवण केलेलं आहे आणि आज आपल्याला उत्तम अशी सेवा म्हणजे उत्तम अशी समर्पणवाणी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे। म्हणून आज ज्ञानराज सेवा मंडळ अंजूर यांच्या वतीने महाराजांना आम्ही धन्यवाद देतो आहे। अशीच सेवा महाराजांची आपल्या परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावी ही ज्ञानराजांच्या चरणी प्रार्थना करतो आहे। आज संपूर्ण परिसरातून, या भिवंडी तालुक्यातून नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून आज बाबांच्या दर्शनासाठी सर्व मंडळी इथे उपस्थित होती। खरं म्हणजे आपलं भाग्य आहे, बाबा कुठेही जात नाही आहे। महाराजांना बाबांचं जीवन माहिती आहे, बाबांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आहे। अपेक्षारहित जीवन जगणारी ही विभूती। संपूर्ण 18 पगड जातीमध्ये संत जन्माला आले बाबांनो, पण सर्व संत जन्माला आल्यानंतर हे बाबांचं म्हणजे नित्यानंद बाबांचा अवतार आपल्या या तालुक्यामध्ये जन्माला आलं, हे आपलं परमभाग्य समजायचं आहे आणि तीच विभूतीचं दर्शन आज आपल्याला प्राप्त झालं आहे। म्हणून सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आहे। सर्व वारकरी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी, सर्व आमचे गायक वृंद मंडळी, पखवाजवादक मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे। उद्या सकाळी काकडा होईल, पारायण होईल, त्याच्यानंतर दुपारी हरिपाठ होईल। हरिपाठ झाल्यानंतर उद्याचे कीर्तनकार हरिभक्तपरायण भागवताचार्य भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील सरळ अंबे शहापूर यांची सेवा होईल। या सेवेचं सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही आहे। राम। ज्यांना माळ घालायची आहे त्यांनी महाराजांच्या समोर यायचं आहे।